पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावत्न जीवधरार्थावतारं कलांकांगतेजोदिकामोजिवक्त्रं खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा ताबाई नमो त्रिभुवन पावन ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा
संताची हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी. प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आपल्या जीवनातील पारमार्थिक अनुभव एखाद्या परमार्थिक जीवाला प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज या ठिकाणी तुम्ही हा अभंग का घेतला? आता अभंग ऐकल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना शंका निर्माण झाली असेल की हा अभंग का घेतला. बरोबर आहे. आता तसं तुकोबरायांनी काही कीर्तनासाठी अभंग लिहिले नाहीत, बरोबर आहे. पण आता ते वर्ष श्राद्ध म्हणलं की याच्यासाठी केला, ते अशी वळण पडून गेलं, बरोबर आहे. आणि आजचा अभंग म्हणजे कोणता घ्यायला पाहिजे होता तुमच्या मनाने? आपुलिया हिता म्हणजे कुळी कन्यापुत्र असं, बरोबर आहे. पण मला का अभंग घ्यायचा माहिती आहे का? आजचा जो सोहळा आहे ना, हे खरं पाहिलं तर कीर्तन नाही, हे प्रेमाचं ठिकाण आहे. विठाला 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 विठ्ठल 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 मला तर असं वाटतं त्या खटवांगराया आपल्यापेक्षा भाग्यवान होता. कारण कीर्तनामध्ये जे विठोबा रखमाई विठ्ठल भजन असतं ते कंप्लीट 9:45 होतं आपलं रोजच्या सप्ताहामध्ये, बरोबर. आज मी सुद्धा भाग्यवान आणि आमचे सर्व तुम्ही सुद्धा, कारण आज कीर्तनाला सुरुवातच 9:11 झाली. विठ्ठला विठ्ठल त्या खटवांगरायाला 1 तास उरला होता उद्धारासाठी, बरं का, 1 तास. पण आपल्याकडे फक्त आता 40 मिनिट शिल्लक आहेत, ते बी 11:15 पर्यंत धरलंय मी 40 मिनिट. पण ऐका, खटवांगराया भागवतामध्ये झाला, ऐका बरं थोडं लक्ष देऊन. खटवांगरायाला उद्धारासाठी 1 तास लागला होता. किती किती 1 तास. पण आपण खटवांगरायापेक्षा भाग्यवान आहोत की साधू संतांनी याच्यापेक्षा सोपा परमार्थ सांगितला. हरी उच्चारो आनंद पापरासी, हरी उच्चारे आनंद पापरासी, जातील लयाची शरणमाती, जातील लयाची शरणमाती. हरी उच्चारे आनंद पापरासी, हरी उच्चारे पापरासी, जातील लयाची शरणमाती. जातील लयाशी क्षण मात्र. एका क्षणामध्ये जीवनातलं सर्व पाप घालवायचं असेल
तर फक्त मुखानं हरी रामकृष्ण हरी म्हणा. म्हणून आजचा कीर्तन सोहळा किम निमित्त आहे हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आमचे जिवलग मित्र आमचे कृष्णा महाराज म्हणजे आमचे नावकरीच कृष्णा महाराज जायबाई, त्यांच्या आज कन्याचं काय होतं वाढदिवस नाही बरं, वाढदिवसाचे सोहळे बघितले भाऊ आपण आपल्या आयुष्यामध्ये, पण जावळाचा कार्यक्रम अजून आम्ही तरी कीर्तन केलं नाही आणि एवढं प्रेमानं तर कधीच केलं नाही. विठाला विठाला विठाला. काय भाग्यवान असेल ती मुलगी मायबाप काव्या. आज आमच्या आयुष्यामध्ये आम्ही 18-20 वर्षाचे झाल्याच्या नंतर परमार्थ कळायला लागला, पण जिला अजून समाज काय जग काय हेच कळत नाही, त्याच्या अगोदर तिच्या जीवनामध्ये जर परमार्थ घटा असेल तर काय नशीब त्या मुलीचं. विठाला विठाला विठाला. हे कसं असतं, यद्यदा चरती श्रेष्ठ. कृष्णा महाराजांच्या आई वडिलांनी काहीतरी पुण्य केलं म्हणून कृष्णा महाराज त्यांच्या पोटी जन्माला आले, ते सुद्धा देवाची सेवा करतात. मग मला सांगा, ज्यांच्या पुण्याईने कृष्णा महाराज जन्माला आले, आमच्या वहिनी त्यांच्यासोबत जीवनसाथी म्हणतात, कधीच बैलगाडी एका चाकावर चालत नाही. आज या काव्याचा हा एवढा सुंदर सोहळा होत आहे ना, त्याचं कारणीभूत म्हणजे कृष्णा महाराजांच्या आईची पुण्याई म्हणून कृष्णा महाराज आणि या दोघांची पुण्याई म्हणून आज काव्याच्या जावळानिमित्त कीर्तन सोहळा. विठाला कीर्तनामध्ये जसं जसं सांगेलच मी तुम्हाला, पण ऐका, आजची कीर्तन रूपी सेवा ही जावळा निमित्त आहे. आणि ह्या अभंग काय घेतला सांगू का, कारण या ठिकाणी आम्ही कोणीच कीर्तनाच्या आणि पैशाच्या अपेक्षेने आलो नाहीत, फक्त इथं प्रेमाच्या अपेक्षेने आलो. बरोबर आहे, फक्त प्रेमाच्या अपेक्षेने. मग साधू संतांनी जे सांगितलंय, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, या साधू संताच्या वचनावर आमचा विश्वास आहे म्हणून आजचा अभंग संताची पायी हा माझा विश्वास. विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय परमार्थामध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे, नेमकं काय केलं म्हणजे भगवंताची प्राप्ती आपल्याला होईल याचं मार्गदर्शन करतात. बस आपल्याला 1 तासामध्ये संपूर्ण कीर्तन संपवायचंय, फक्त लक्ष देऊन ऐका. बघा, आता तुमच्या गावामध्ये सप्ताह झाला, बरोबर आहे. त्या सप्ताहाची जर आपण लिस्ट बघितली तर मोठमोठ्या वक्त्यांचं तुम्ही श्रवण केलंय. माझ्यासारख्यानी काय सांगावं, पण ऐका, बऱ्याच गावामध्ये, आता मी माझं सांगतो, आमच्या गावामध्ये 3 सप्ते आहेत, पण शिवजयंतीला आमच्या गावात डीजे लावून दारू पिऊन नाचतात. काय फायदा आहे. विठाला विठाला. कीर्तनकार असेल, खरं असेल तर व्यासपीठावर बोलायला घाबरलं नाही पाहिजे. जर आपल्या गावामध्ये 10 लाख रुपये सप्त्यासाठी खर्च होत असतील आणि सप्ताह झाल्याच्या नंतर जर दुसऱ्याच दिवशी 1 क्विंटलभर मटण जर खपत असेल तर काय करून सप्ताह फायदा येईल. जर सप्ताह करून तुम्हाला जर 1 दिवस तुमच्या पोटाची भूक भागवता येत नाही, मी तर असं प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, या जगामध्ये सर्वात निर्दयी माणूस कोण असेल ना, जो एखादा निरअपराधी जीव मारून स्वतःची भूक भागवतो ना, तोच आहे. विठाला विठाला. मग महाराज नेमका परमार्थ नेमकं म्हणजे काय करायचं, तर ऐका, प्रत्येकाच्या जीवनातला परमार्थ साधू संतांनी वेगवेगळा सांगितलाय. आज या ठिकाणी जे कृष्णा महाराजांनी केलं हा त्यांच्या जीवनामधला परमार्थच आहे. आमचे गणेश भाऊ, ज्यांच्याकडे मी लहानाचं मोठं झालो, असं मी म्हणतो की माझे आई वडील जे जन्मदाते आहेत त्यांनी फक्त मला जन्म दिला, पण या वारकरी संप्रदाय माझी ओळख कोणी निर्माण केली असेल तर फक्त गणेश भाऊ. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. अहो, आपल्याच पोटामधून झालेला एक मुलगा मायबापाला सांभाळायचा कटाळा आला की आळंदीला पाठवतात, पण हे सगळे कटाळलेले यांच्याकडे टाकतात आणि हे सांभाळतात. म्हणजे विचार करा किती सहनशीलता आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून आम्ही सर्व गुरुबंधू मंडळी, ज्यांच्यामुळे मला या व्यासपीठाचा अधिकार प्राप्त झाला, ती माझे गुरुवर्य, त्यांच्यामुळे कृष्णा महाराजामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. जास्त परिहार न देता आमचे जिवलग मित्र ओंकार महाराज असतील, नंदकिशोर महाराज असतील आणि जिवलग मित्र आमचे मृदंग सम्राट विक्रम महाराज, त्यांच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवून कीर्तन सेवेला प्रारंभ. विठाला विठाला. बघा, नेमकं परमार्थ नेमकं म्हणजे माणसाने काय करायचं. बघा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये
जे कार्य करताय ते जर प्रामाणिकपणे करत असाल तर वेगळा परमार्थ करण्याची गरजच नाही. जर जीवनामध्ये मुलगा असेल, आता कृष्णा महाराज आहेत, यांच्या जीवनामधला परमार्थ, आमच्या जीवनामधला परमार्थ काय आहे सांगू का? आम्ही कीर्तन नाही केलं तरी चालेल, पण आई वडिलाची सेवा करणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे. काय म्हणायचं तुम्हाला? ज्या मुलाने आई वडिलाची सेवा केली तेने न जावे तीर्थासी, माय बाप केवळ काशी, आणि तेने न जावे तीर्थासी. आणि पुंडलिके काय केले? ब्रह्म. काय केलं होतं पुंडलिकाने? एका मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला. पुंडलिक जेव्हा 16, 17, 18, 20 वर्षापर्यंत आई वडिलाची सेवा केली भाऊ पुंडलिकाने. पुंडलिक म्हणजे तुमच्या गावातला नाही, ते चंद्रभागेच्या तरी जे मंदिर आहे ना त्या पुंडलिकाचं सांगतोय बरं. म्हणजे ते थोडा आता वेळ नाही ना ही सांगायची महाराज, पण विठाला विठाला पुंडलिकाचं लग्न झालं, ऐका बरं. आणि पुंडलिकाचं लग्न झाल्याच्या नंतर पुंडलिकाची बुद्धी फिरली. पुंडलिकाचीच बुद्धी लग्न झाल्याच्या नंतर फिरती यात नवल नाही. तुमच्या माझ्या सर्वांची बुद्धी, वागणं चालणं बोलणं सर्वच माणसाचं बदलतं. बरोबर आहे. जो माणूस 4 लोकांमध्ये उभं राहून गप्पा मारतो, लग्न झालं की घराच्या बाहेर निघत नाही. विठाला विठाला विठाला. पुंडलिकासारखा बदलला. काय झालं? लग्न झालं. ऐका बरं. पुंडलिकाचं लग्न झालं आणि एक दिवस बायकोनी सांगितलं, हो मला काशीच्या यात्रेला जायचंय म्हणली. काय म्हटली? काशीच्या यात्रेला जायचंय. पुंडलिकाने फक्त काय केलं सांगू का? काशीच्या यात्रेला जायचं हो असं म्हटले, पण दुसऱ्या दिवशी बायकोनी निघायच्या वेळेला सांगितलं, आहे का, तुमचे मायबाप जरी अंध असतील तरी सुद्धा जर मला तुम्हाला काशीच्या यात्रेला न्यायचं असेल तर मी पायाने चालणार नाही. काय सांगितलं? मी पायाने चालणार नाही. जे पुंडलिक आई वडिलाची सेवा करायचे त्या पुंडलिकानं काय केलं सांगू का? माय पित्याच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी पुंडलिक काशीची यात्रा करी. पुंडलिकानं काय केलं? बायकोला खांद्यावर घेतलं, आंधळ्या मायबापाच्या गळ्यामध्ये दोरी बांधली आणि काशीला गेला. ऐका बरं. काशीला पोहोचल्याच्या नंतर स्नान करत असताना मायबाप चुकले, आंधळे मायबाप चुकले. ऐका बरं, लक्ष द्या. आंधळे मायबाप चुकले आणि दिवसभर मायबापाचा शोध घेतला, पण मायबाप शोधले तरी सापडले नाही. रात्रीचे 12 वाजले आणि कुकुट मुनींच्या आश्रमासमोर पुंडलिक आली. रात्रीचे 12, मध्यरात्र झाली, काळोख अंधार आहे. आणि अशा 12 वाजायच्या वेळेमध्ये कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये 3 काळ्या कुट्ट स्त्रिया जाताना आतमध्ये बघितल्या. तर त्यांनी विचार केला, हा आश्रम तर एका संन्यासाचा आहे, मग इथं स्त्रियांचं काय काम? ठिकाणी मध्यरात्र झाली, काळोखाचा अंधार आहे आणि कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये, एका संन्यासाच्या आश्रमामध्ये 3 स्त्रिया जाताना बघितल्या. अंगाला घाण लागली आहे, मळके कपडे घातलेले आहेत. त्यांनी आतमध्ये गेल्या, पण ऐका बरं आश्चर्य, अर्ध्या तासाने त्या 3ही स्त्रिया दैदिप्यमान रूपामध्ये बाहेर आल्या. लख प्रकाश पडला आणि जात असताना पुंडलिकाने सहज विचारलं, का हो, कोण आहात तुम्ही, कशा करता आल्या होत्या? तर त्यांनी सांगितलं, मी गंगा यमुना सरस्वती आहेत. तिघींनी आपली नावं सांगितली. एकीने सांगितलं गंगा, एकीने सांगितलं मी सरस्वती, आणि एकीने सांगितलं मी गोदावरी. महाराज आपापले नावं सांगितले आणि पुंडलिकाने विचारलं, का हो, तुम्ही आतमध्ये जात असताना तर तुमच्या अंगाला घाण लागलेली होती, काळे कुट्ट कपडे होते तुमचे, मग तुम्ही आतमध्ये जाऊन नेमकं काय केलं की तुम्हाला एवढं दैदिप्यमान स्वरूप प्राप्त झालं? असं विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, काही नाही. अरे पुंडलिका, माय बापाला लाता घालून घराच्या बाहेर काढून देतात, जीवनामध्ये जे नाही करायचं ते पाप करतात, आणि आमच्यामध्ये स्नान करायला येतात गंगा यमुना सरस्वतीमध्ये, आणि त्यांचं पाप धून आमच्या अंगाला लागतं, म्हणून आम्हाला स्वतःला पवित्र करण्यासाठी साधूची सेवा करण्यासाठी येतो. महाराज खाडीचे डोळे उघडले, त्या स्त्रिया निघून गेल्या, आतमध्ये गेले, कुकुट मुनींचं दर्शन घेतलं. विचारलं, महाराज अहो, गंगा यमुना सरस्वती साक्षात तुमच्या दर्शनाला याव्या असं काय पुण्य केलं तुम्ही जीवनामध्ये?
अशी कोणती साधना केली, असं काय साधना केली, कोणतं जप केलं, कोणता तप केला, काय केलं सांगा. तर त्यावेळेस त्या कुक्कुट मुनीने सांगितलं, पुंडलिका, अरे गंगा यमुना सरस्वती माझी सेवा करायला येतात ना, हिच्यासाठी मी कोणती साधना नाही केली, कोणता जप नाही, कोणतं तप नाही. मग महाराज तुम्ही नेमकं काय केलं? तर सांगितलं, पुंडलिका, मी काहीच नाही, फक्त आई वडिलाची सेवा केली. आणि आई वडिलाच्या सेवेतून जे पुण्य प्राप्त झालं ना, त्या पुण्याने हा अधिकार मला प्राप्त झाला. विठाला विठाला. मग मला सांगा, पुंडलिकानं काय केलं? नंतर आई वडिलाची सेवा केली. साक्षात भगवंत आले, पण पुंडलिकानं मांडी मोडली नाही. पुंडलिकानं काय केलं? जीवनामध्ये फक्त आई वडिलाची सेवा केली. मग पुंडलिकाच्या जीवनामधला खरा परमार्थ कोणता? आई वडिलाची सेवा. मग आपल्याही जीवनामधला खरा परमार्थ जर पहिला बघितला तर सर्वात अगोदर आई वडिलाची सेवा. विठाला विठाला. आता गावामध्ये एखादा श्रीमंत माणूस असेल, कृष्णा महाराज तुमच्या सप्ताहाची वर्गणी किती झाली होती आणि खर्च किती झाला? अंदाजे किती खर्च लागला सप्त्याला? 15 लाख रुपये. बरोबर आहे. 15 लाख रुपये आपण सप्ताहासाठी खर्च केला. मला असं वाटतंय की ज्या गावामध्ये सप्ताहासाठी 15 लाख रुपये खर्च होतात त्या गावामध्ये एकही माणूस कंजूस नसेलच. बरोबर आहे. जर श्रीमंती असेल तर माणसाने दान दिलं पाहिजे. आणि आपल्याजवळ जर श्रीमंती आहे आणि ती जर श्रीमंती टिकावी असं वाटत असेल तर माणसाने जीवनामध्ये दान दिलं पाहिजे. श्रीमंताच्या जीवनामधला खरा परमार्थ कोणता आहे? तर माणसाने दान दिलं पाहिजे. पण या जगामध्ये माऊली ज्ञानोबा सांगतात, एवढे कंजूस लोक आहेत, एवढे कंजूस लोक आहेत. साक्षात ज्ञानोबा एक दृष्टांत देतात, एकोपणाची उडी जळत आगी घाली ती उडी, ते अनायासे सोगुडी सांडिती केवी. ज्ञानोबा सांगतात की एखादा कंजूस माणूस आहे आणि त्याला जर आगीमध्ये 1 रुपया दिसला ना, तर 1 रुपयासाठी तो आंग भाजेल का जळेल काळजी करत नाही, त्याच्यामध्ये उडी खातो. एक कंजूस माणूस पंढरपूरला गेला. हा दृष्टांत ज्ञानोबाचा आहे बरं. पंढरपूरला गेला, ऐका बरं, पंढरपूरला गेला. आता ते मक्खी चूस ते सांगतच नाही, ते आता टाइमच नाही राहिला ते एवढं सांगाय. बरोबर आहे. एवढं उदाहरण सांगितलं की तुम्हाला पक्क कळेल महाराज कंजूस कशाला म्हणायचं. विठाला विठाला. पंढरपूरला गेला. पंढरपूरला जात असताना त्याची पत्नी विचारते, का हो तुम्ही सोबत पैसे चालवले? हो म्हणे. मग आपल्या वाडवडिलांची एक परंपरा आहे, कधीच कोणाला दान द्यायचं नाही. अगं म्हणे, माझ्या वाडवडिलांनी तर स्वप्नात आणला असेल दान दिलं, मी स्वप्नात पण येऊ देत नाही म्हणे कधी दान दिलं. एवढा कंजूस. पंढरपूरला गेला, ऐका बरं, थोडा आता बायपासनं घेतो. पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान केलं. स्नान झालं आणि तेवढ्यात त्याच्याजवळ वासुदेव आला. वासुदेवने विचारलं, हो 1 रुपया दान द्या. त्यांनी सांगितलं, हो महाराज ते दान फिन काय आपल्याला सांगू नका. नाही नाही म्हणे, तुम्हाला दान द्यावंच लागेल. आता हा वासुदेव थोडा वैता गेलच असेल महाराज. त्यानं हट्टच धरला, तुम्हाला दान दिल्याशिवाय तुमचे पायच सोडत नाही म्हणे. त्याने सांगितलं, वासुदेवा, पण तिथं त्यानं थोडी बुद्धी चालवली. सांगितलं, वासुदेवा मी तुम्हाला 1 रुपया देतो म्हणे, पण काय झालंय, मला असं माहीत आहे की चंद्रभागेवर एकटा माणूस जर कपडे काढून आंघोळीला गेला तर चोर भरपूर आहेत, कपडे चोरून नेतात. म्हणून मी काय केलं, सर्व पैसे माझ्या रूमवर ठेवून इथपर्यंत आलो. तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर 1 रुपया पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, माझ्या रूमवर या. वासुदेवाने सांगितलं, ठीक आहे मी येतो रूमवर. हा गेला महाराज, कपडे घातले, भाऊन असा पळतच गेला. रूमवर पळतच गेला. का? कारण वासुदेवाला भुलवलं होतं ना. आता मला सांगा, एवढं मोठं गाव आहे, जर मला फाट्यावर कोणी सांगितलं कृष्णा महाराजाच्या घरी जा, तर विचारावं लागेल ना कोणाचं तरी. गल्ली विचारावं लागेल, एखादं झाड काहीतरी ओळखण. आता तो गेला रूमवर गेला, धर्मशाळेमध्ये आतमधून दरवाजा लावला आणि हसायला लागला मोठ्याने. त्याने विचार केला की बघा म्हणे, काय मूर्ख वासुदेव म्हणे, पंढरपूर का लहान आहे का? धर्मशाळा नाही सांगितली, गल्ली नाही सांगितली, रूम नंबर नाही सांगितला, आणि 1 रुपयासाठी कोणी एवढा शोध घेईल का? तेवढ्यात दरवाजा वाजला. मायबाप आळंदीच्या ज्ञानोबाला, देहू गावच्या तुकारामाला, सासवडच्या सोपान काकाला दरवाजा वाजला. त्याने विचार केला, अरे बापरे, इथपर्यंत आलं कसं, इथपर्यंत आलं कसं? दरवाजा उघडला. वासुदेवाने सांगितलं, हो 1 रुपया दान द्या. थोडं स्वराचं गाज कसं काय होतंय का? विठाला विठाला. ते पक्वादाला सवय नाही ना एवढ्या उशिरा वाजवायची. टाइम उतरले ते, म्हणजे भैरवीचा टाइम धरा ते. विठाला विठाला विठाला.
वासुदेवाने दरवाजा उघडला. दरवाजा उघडला, यानं वासुदेवाला पाहिलं, परत बुद्धी चालू सांगितलं, वासुदेवा अहो मी रूमवर आलो आणि तुम्हाला 1 रुपया देण्यासाठी दान बाहेर काढणार, पैसे काढणार, पण असं कळालं इथून मला पळसखेडेला जायला 500 रुपये लागतात पंढरपूरहून, आणि तेवढेच माझ्याकडे शिल्लक आहेत. तुम्हाला एक काम करावं लागेल, जर 1 रुपया दान पाहिजे असेल तर आमच्या गावाला या. आता कमी कंजूस असेल का तुम्ही समजून घ्या. कंजूस माणूस कशाला म्हणायचं हे उदाहरण झालं की तुम्हाला एक्स्ट्रा सांगायचं कामच पडणार नाही. महाराज हा गावाला आला आणि बस स्टॉपवर उतरला, धावतच घराकडे गेला. पत्नी दरवाजामध्ये काही निसत होती, पत्नीचा हात धरला. पत्नीने सांगितलं घरामध्ये चल. त्याने सांगितलं अहो तुम्ही पंढरपूरहून आले, दर्शन नंतर, पहिले घरात. महाराज घरात गेली, घरात गेला आणि दरवाजा लावून हसायला लागला. पत्नीने विचारलं अहो तुम्ही नेमकं पंढरपूरला गेले होते का कापडशिंगी जत्रेला गेले होते, एवढं हसायला काय झालं? त्याने सांगितलं काही नाही म्हणे, तुला एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे एक वासुदेव आला होता म्हणे, आणि त्या वासुदेवाने मला दान मागितलं. त्याला मी सांगितलं तुम्हाला 1 रुपया दान पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या गावाला या. मला खरं सांग म्हणे, 1 रुपया दान मागण्यासाठी कुणी 500 रुपये खर्च करून येईल का? काय माझा भाग्यवान नवरा आहे म्हणे, मला तुमचं महत्त्वच माहीत नव्हतं. ती हसायला लागली आणि तेवढ्यात दरवाजा वाजला. कोण? मी वासुदेव. तर आवाज ऐकला, हे म्हणे अरे बापरे, हे तर लय चतुरी मायापेक्षा इथपर्यंत आलं कसं? दरवाजा उघडायच्या अगोदर त्याने सांगितलं ऐक, मी तर दान देणार नाही, कारण वडिलाची रीत जाणत असो, वाढ वडिलांनी दिलं ना, मी सुद्धा देणार नाही म्हणे. तू एक काम कर, दरवाजा उघडला की मोठ्यान गळा काढायचा आणि माझ्या छातीवर डोकं आपटू आपटू रडायचं आणि एवढंच म्हणायचं आल्या आल्या गेले, एवढंच म्हणायचं. महाराज तीन दरवाजा उघडला आणि ते आतमध्ये आलं की या बाईन चालू केलं, वासुदेवा काय सांगावं म्हणे तुम्हाला? वासुदेवाने विचारले नेमकं झालं काय तेवढं सांग. तिने चालू केलं, कधी नाही पंढरपूरला गेले. मग काय झालं? कधी नाही पंढरपूरला गेले. अहो बाई पुढं सांगा, ते आम्हाला माहिती आहे कधी यानं सगळं गावाकडंच काय धुरे कोरले लोकांचे, पण पुढं सांगा ना. वासुदेवा कधी नाही पंढरपूरला गेले, आल्या आल्या मेले. आल्या आल्या मेले, काय भाग्यवान वारकरी म्हणे, आल्या आल्या मेले. गावातले काय म्हातारे आले आणि आपले पाय बघायला लागले. ते वारकरी चर्चा करायला लागले, आपली वारी करू करू आपले पाय गेले म्हणे, पण आपल्याला कधी मरण आलं नाही. आणि एका वारीमध्ये पंढरपूरला गेले, आल्या आल्या मेले. ती बाई रडायला लागली आणि त्या बाईने सांगितलं वासुदेवा आता तुम्हाला दान देणारे तर या जगामध्ये नाही, ते तर आता आल्या आल्या एवढा तर सपोर्ट करा तुम्ही. आल्या मेले. मग वासुदेवाला सांगितलं वासुदेवा तुम्ही आता काय करा, जसे परत आले होते तसे पंढरपूरला जा. त्याने सांगितलं नाही, मी पंढरपूरचा वासुदेव म्हणे, याचं काळं पांढरं केल्याशिवाय जातच नाही म्हणे आता मी, कारण याने मला दान दिलं नाही, याची शेवट विल्हेवाट लावल्याशिवाय मी जात नसतो. आतमध्ये पाणी ठेवलं भाऊ गरम आंघोळ घालायला. वासुदेव तिथपर्यंत गेला. आता वासुदेव कशाला, पण ते दृष्टांतातला वासुदेव तिथपर्यंत गेला आणि माता मौल्यानं पायनी बाहेर आणायचं. वासुदेवाने सांगितलं नाही, आणि 15 दिवस आंघोळच केली नाही म्हणे. हे पंढरपुरात, पुण्यातून पंढरपूरपर्यंत त्याने बिस्किटच गोळा केले, चांगलं कडक पाणी करा म्हणे. कडक पाणी केलं महाराज, उकळतं पाणी आणि बाहेर आणलं. आणि ते आता मेलं नव्हतं ते, फक्त नाटक करू लागलं. आता कसं असतंय, झोपलेल्या माणसाला उठवू शकतो, पण सोंग घेणाऱ्याला कधीच उठवू शकत नाही माणूस. झोपेचं सोंग घेतल्यावर त्याला आपण उठवू शकत नाही. किती आवाज दिले त्यानं, जाणून बुजून ठरवेलं असते उठायचं नाही. संस्थेत भाऊला अनुभव आहे, काही पोरं मार खाल्ल्याशिवाय उठतच नाहीत, काही पोरं एका हाकत. आम्ही त्याच्यातलेच येतं, विठाला महाराज त्याला कडक पाण्याने आंघोळ घातली, पण हलायला तयार नव्हतं. शेवटी त्याला सरणावर बांधलं आणि 4 जणांनी घेतलं रामनामचं, ते नेलं महाराज त्याला स्मशानभूमीमध्ये नेलं आणि सरणावर ठेवलं. भाऊ सरणावर ठेवलं तरी सुद्धा तो उठायला तयार नाही. त्याच्या छातीवर एक गाठीचं लाकूड ठेवलं मोठंच्या मोठं, तरी तो हलायला तयार नाही. शेवटी त्या मुलाला बोलवलं आणि सांगितलं याला तर अग्निडाव द्या. वासुदेवाने सांगितलं मी याला अग्निडाव देणार, मी पंढरपूरचा वासुदेव. ते दांडूक हातात घेतला, काय म्हणतात त्याला, टेंबा हातात घेतला. आता जवळ जायचा आणि लांब करायचा. त्याची बायको, मग घाम सुटला त्याच्या बायकोला, आता आपला नवरा आल्या मेला. आता ते प्रमाण बसलं. महाराज तिला अशा बाया मागं वडायच्या, ती तो तिकडं वडायची. तो वासुदेव असा जवळ न्यायचा, परत लांब करायचा. त्या वासुदेवाला शेवटी कीव आली. भाऊ वासुदेवाला कीव आली आणि त्या वासुदेवाने त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या कानात सांगितलं, अरे मूर्ख माणसा,
अरे 1 रुपयासाठी जीव देतो का? अरे तुझ्यासाठी तुझी बायको रडते, तुझ्यासाठी तुझं गाव रडते, आणि मी पंढरपूरहून आलो आणि तू मरणाचं सोंग घेतलं. मी बरेच माणसं बघितले पण तुझ्यासारखा माणूस बघितला नाही. अरे मूर्ख माणसा, 1 रुपयासाठी जीव देतो का? जाऊ दे, माझा 1 रुपया सुटला. त्यांनी सांगितलं, वासुदेवा तुमचा 1 रुपया सुटला तर हा बी पट्या उठला. ते उठून बसलं महाराज. आणि याला काय म्हणायचं? याला खरा कंजूस म्हणायचं. विठाला विठाला. मग आपल्या जीवनामध्ये आपण जे कार्य करतोय ते जर प्रामाणिकपणे केलं तर तो आपल्या जीवनामधला परमार्थ आहे. आणि कबीरदास महाराज तर असं सांगतात की या जगामध्ये पद प्रतिष्ठा जे काही असेल त्या सर्व मध्ये जे सुख आहे ना त्याच्यापेक्षा हजारो पटीनं देवाच्या नामस्मरणामध्ये सुख आहे. कबीरदास महाराज सांगतात ऐका, जो सुख पायो राम भजन में, वो सुख नाही अमीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में, कहत कबीरा सुनो भाई साधु, भगवान मिले फकीर में, दौलत की कमाई लाखों की, एक महल बनाया खुद के लिए, वहाँ रहने वाला मर भी गया, अब रोने वाला कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं. या जगामध्ये पैसा असेल तर सर्वजण आपले आहेत. ए जवळ झाले मोठा धंदा, चाले मोठा तोरी बहीण म्हणे दादा. हे खरं आहे बरं महाराज. म्हणून या जगामध्ये पद प्रतिष्ठा लोक काय मान देतात याच्यापैकी आपल्यासोबत काहीच येत नाही. पण असा जो सत्कर्माचा सोहळा केला जातो ना तेवढंच पुण्य आपल्यासोबत येत असतं बरं. म्हणून जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे. मग असाच एक साधक जगद्गुरु तुकोबराच्या जवळ गेला. तुकोबरांना विचारलं, महाराज मला परमार्थ करायचा पण परमार्थामध्ये नेमका विश्वास कोणावर ठेवू? तर जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं, या जगामध्ये परमार्थ असो, व्यवहार असो, अध्यात्म कोणतंही क्षेत्र असू दे, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विश्वास ठेवण्यालायक फक्त 2च माणसं आहेत. एक देव आणि दुसरे म्हणजे संत. पण देवाचा जर विचार केला तर वेदानाही कळला. मग आपल्याला वेदानाही नाही कळला, वेदानाही नाही कळला, अंत पार जागा कागडा राजा पंढरीचा.
देवाचा जर विचार केला तर वेदा नाही कळला. वेदाला सुद्धा भगवंत कळत नाही, मग आपल्याला कळणार आहे का? एवढंच नाही, पंढरपूरमध्ये जेव्हा रुक्मिणी माता भगवंताला ओवाळायला गेल्या तर रुक्मिणी माता सुद्धा भगवंताला ओळखू शकल्या नाही. मग मला सांगा, जो परमात्मा स्वतःच्या बायकोला रुक्मिणी मातेला ओळखता आला नाही, तो परमात्मा आपल्याला ओळखता येईल का? नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर परमार्थामध्ये तुम्हाला विश्वास कोणावर ठेवायचा असेल तर तो फक्त साधू संतावर ठेवा. त्या साधकाने विचारलं, महाराज जाऊ द्या आमचा विचार, पण तुम्ही वयाचे 42 वर्ष परमार्थ केलाय, अहो जाळोनी संसार बैसलो अंगणी, हा तुमच्या परमार्थाचा शेवट आहे. मग मला तुम्ही सांगा, नेमका तुमचा कोणावर विश्वास आहे? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भल्या माणसा, या जगामध्ये माझा गावकऱ्यावर नाही, आणि गावकऱ्यावर नसावंच माणसा, गावकऱ्यावर नाही, माझ्या गल्लीत्यावर नाही, माझ्या बायकोवर नाही, एवढंच नाही भल्या माणसा, हे जग ज्याच्या सत्तेवर चालतंय त्या जगाच्या मालकावरही माझा विश्वास नाही. मग महाराज तुमचा विश्वास आहे कोणावर? तर अभंगाच्या पहिल्या संताची पायी आम्हाला विश्वास, संताची पायी आम्हाला विश्वास, संताची पायी आम्हाला विश्वास, संताची पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर परमार्थ करायचा असेल तर माझ्यासारखा विश्वास हा संतांच्या पायावर ठेवा. एक सांगू का, संतांच्या पायावरच का विश्वास ठेवायला सांगू, एवढं एकदा समजून सांगतो तुम्हाला. बस आता आपले फक्त 10-15 मिनिटं आपल्याला कीर्तन करायचे, कारण चाल चालू केली लोकांनी आपापली, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्या चाली बंद करावं लागतील. विठाला विठाला तुमचे उपकार झाले, 9:15 वाजता आली, हेच लय मोठे उपकार झाले, बरोबर का नाही? कारण आता एकदा तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. या लोकांना आवड आहे, म्हणजे उशिरा आले पण आवड आहे, बरोबर आहे. पण टाळ्या वाजवत नाहीत ना, मग म्हणजे त्यांना स्वतःचं कौतुक करा वाटत नाही. असं धरा, विठाला विठाला संताची हे पायी हा माझा विश्वास, आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझा विश्वास हा संताच्या पायावर आहे आणि मी सर्व भावाने त्यांचं दास्यत्व स्वीकारलंय. बघा मायबाप, तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे, या जगामध्ये तुम्ही आमदार, खासदार, मुख्यमंत्री कोणाचा पीए होऊ शकता, पण मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, तुम्ही आमदाराचं 10 वर्ष पीएचं काम करा, तो आमदार तुम्हाला कधीच आमदार बनू देणार नाही. आमदार बनू देणार नाही. पण तुम्ही जर साधू संताच्या संगतीमध्ये अर्धा क्षण राहिला ना, तर काय फळ भेटतं? आपण सारी आपण सारी
माझं काहीतरी नशीब. आता मला वाटतंय 7-8 महिने झाले भाऊची माझे कीर्तनामध्ये भेट नाही. अशी भेट होती. पण एक सांगू का, असे गायक म्हणजे आता गायक म्हणतोय बरं मी, गायक प्रत्येक कीर्तनातलं सांगतोय, असे गायनाचार्य मृदंगाचार्य भेटणं त्याला सुद्धा कीर्तनकाराचं लय मोठं नशीब आहे. कारण आज एका वर्षामध्ये कीर्तन करू शकते माणूस. ऐका बरं, एका वर्षामध्ये पाठ करून कीर्तन करू शकतंय. पण मृदंग आणि गायन अशी कला आहे, त्याच्यासाठी 10-10 तास एका जागेवर बसून प्रॅक्टिसच करावी लागते. विठाला विठाला. आता भाऊचं सांगतो, या जगामध्ये मी या 10 वर्षामध्ये अनेक गायक बघितले की त्यांनी सारखे कार्यक्रम करू करू कोणाची किडनी फेल झाली. खरं आहे बरं, हा कोणाची किडनी फेल झाली, कोणाचे बायपासचे ऑपरेशन झाले. पण आज मला आजचा 10 वर्षाचा अनुभव आहे. भाऊसोबत रोज राहतो. कीर्तनकार कोणता असू द्या, गायनाचा पहिले कटाळाच करत नाहीत. कीर्तन कधी चालू होऊ द्या, किती उशीर लागू द्या. कोणी म्हणलं महाराज हरिपाठ पण, कोणी म्हणलं काकड्याला निवास महाराज काकडा म्हणायत, काकडा बी केला भाऊनी 1 वर्ष. पण ऐका, आज 10 वर्षामध्ये अनुभव आहे. अनेक गायक बघितले, त्यांचे भरपूर ऑपरेशन झाले. आवाज गायन केल्यामुळे आवाज बसला. पण भाऊनं लिंबू नाही काही खाल्लं महाराज तरी त्यांचा आवाज बसत नाही. आई वडिलांची कृपा आहे त्यांच्यावर, आई वडिलाचं पुण्य आहे. आई वडिलाचं पुण्य असेल तरच माणूस इथपर्यंत येतो. काय झालं भाऊ, त्या औरंगाबादला माझं कीर्तन होतं संभाजीनगरला 3 वर्ष अगोदर. बरं, आता कीर्तन चालू झालं कृष्ण महाराज, आणि कीर्तन चालू झाल्याबरोबर 2 गायक होते आळंदीचे. नाव सांगत नाही, जसा लाग लावाय तुम्ही तिथं, कारण तुमच्यालाही मोठमोठे महाराज तुम्ही पाहिलेत कीर्तन आता सप्त्यामध्ये. बरं, चालायला आमचं कसं तर बंद पाडसाल, बरोबर का नाही. नेमकं सुरुवात आहे अजून, म्हणजे पहिलाच कोट शिवला आहे विठाला विठाला विठाला. महाराज त्यांनी चाल चालू केली. ऐका बरं, ऐका नाही बरं. 2 गायक होते, त्यांनी अशी चाल म्हणली भाऊ, जशी कृष्णा महाराज त्यांनी चाल चालू केली तशी त्या गायकांनी चाल चालू केली, तशी लोकांनी आपली चाल दाखवायला सुरुवात केली. एक उठायचं निघून जायचं माझ्या गळ्यात विना, मला काही करता येणं, गायकांना थांबवता येणं, कारण माझी जातीची बरोबर, यांना थांबवता येणं. चाल होईपर्यंत मंडप रिकामा झाला भाऊ. एकच मथारी बसली आणि ती रडत होती. आता रडत होती त्या मथारीकडे मी सारखं बघत होतो. या महाराजांचं गायन ऐकून सर्व लोक घरी गेली. मथारी रडत असेल का, एवढं गायन आवडलं का. मी काय केलं, चाल झाली आणि ते विठ्ठल त्यांनी दर्शन घेऊन उभे राहिले. विना घेऊन मथारीच्या जवळ गेलो आणि मथारीला विचारलं, आजी अहो या महाराजांचं गायन ऐकून सर्व लोक निघून गेले आणि तुम्ही एकट्याच मंडप मध्ये बसला, एवढं गायन आवडलं का या महाराजांचं. त्यांनी सांगितलं, महाराज तुमचा गोड गैरसमज झालाय म्हणे, मला यांचं गायन नाही आवडलं म्हणे. कालच माझं वगारू मेलं, त्या वगाराचा आणि या महाराजा सारखाच्या म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मला सांगा, असे पण भेटतात विठाला विठाला. जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे. परमार्थामध्ये आपण साधू संतांचं दास्यत्व केलं पाहिजे. शास्त्र असं सांगते, जी गोष्ट ज्याच्यासाठी मिळाली त्या गोष्टी त्याच्यासाठीच वापर केला पाहिजे. काही लोक बुद्धीचा वापर भगवंतांनी दिलाय. अमेरिकेमध्ये 15 वर्षाचा मुलगा मोबाईल तयार करतोय. ऐका बरं, बुद्धीचा वापर. अमेरिकेमध्ये 15 वर्षाचा मुलगा मोबाईल तयार करतो आणि मराठवाड्यामधले 15 वर्षाचे मुलं दारूचं बॉटल कसं खोलायचं हे शिकतात. विठाला विठाला. खोटं नाही, खरं आहे, बरोबर आहे. माझ्या समोरचे माझे आता गावामधलं कळतंय ना महाराज. म्हणून ऐका, जी गोष्ट ज्याच्यासाठी मिळाली त्याचा वापर त्याच्यासाठीच केला पाहिजे. बुद्धी कशासाठी मिळाली, कशासाठी, लोकांचे पैसे बुडवायसाठी, लोकांचं कर्ज आपण घेतलेलं बुडवायसाठी नाही. तर ऐका बरं, बुद्धीचा वापर करता आला पाहिजे. याच बुद्धीच्या जोरावर साधू संतांनी देव जिंकला. आपल्याला सुद्धा जिंकता येतो. पण ऐका, लोक बुद्धीचा वापर करत नाहीत. आता लग्न सराई चालू आहे. एक पत्नी आपल्या नवऱ्यावर धावून गेली बरं, आणि सांगितलं, अहो इकडे या म्हणे घरात. ते 4 चौघात उभं होतं. राग आला ना, बायको एवढ्या जोरात बोलली म्हणल्यावर राग आला. काय ग, काय नाही म्हणे, आपली पोरगी लग्नाला आली, आत्ताच्या आता जा नवरदेव घेऊन या एखादा. महाराज त्यानं सॉक्स घातले, बूट घातला. आता त्याने एका शब्दात ऐकलं म्हणजे तुम्ही समजून घ्या. त्यांनी सॉक्स घातले, मस्त प्रेसचे कपडे घातले आणि बस स्टॉपवर गेला. कशासाठी सांगतोय, जी गोष्ट ज्याच्यासाठी मिळाली त्याच्यासाठीच वापर करायचा. बस स्टॉपवर गेला आणि 2 तासांनी भाऊ परत नाही का. त्यांनी सांगितलं, काय हो तुम्हाला अक्कल आहे का म्हणे, आपली पोरगी किती वर्षाची आहे, 18 वर्षाची, जा म्हणे 20 वर्षाचा नवरदेव घेऊन या. परत गेला महाराज. 2 तास बस स्टॉपवर विचार केला. तुम्ही जसे विचार करायले ना सिस्टीमवाले दादा, तसाच विचार केला बरं. सांगितलं, हो जा 20 वर्षाचा नवरदेव घेऊन या. परत गेला भाऊ, बस स्टॉपवर उभा राहिला आणि संध्याकाळी घरी वापस आला. पत्नीने विचारला, आणला का नवरदेव. त्यांनी सांगितलं, अगं गेलो होतो नवरदेव आणायला,
पण बस स्टॉपवर गेल्याच्या नंतर मनामध्ये विचार आला 20 वर्षाचा नवरदेव नाही सापडला तर 10-10चे 2 आणू का विठाला विठाला विठाला. मला तुम्ही सांगा असं जर आपण जीवन जगलं तर भगवंत भेटणार आहे का हो? जगद्गुरु तुकोबराय साधू संतांनी सांगितलंय जर तुम्ही परमार्थ नाही केला तर काय होईल. तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला सांगतो तुम्हाचे बजारे बजारे विठला सांगतो तुम्हाची बजारे विठला नाही तरी गेला टाळी वाजवा एकदा टाळी वाजवा. नाही तरी गेला जन्मवया परमार्थ केला. साधू संतांनी सांगून जरी आपण परमार्थ केला नाही ना तर मग काय होतं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून देईल. सरते शेवटी बा सरते शेवटी बा काळ बांधून देईल. सरते शेवटी बा एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. निघला माघारी बोल बोली निघला माघारी. निघला माघारी बोल बोली निघला माघारी. निघला माघारी बोल बोली निघला माघारी. निघला माघारी
आवाज एक टाळी. जोरदार टाळी वाजवा त्या दोघांसाठी. याला तर खरा परमार्थ म्हणतात महाराज. लाज भय शंका दुराविला मान. हा जिथं लाज भय शंका हे तीन गोष्टी नाहीशा होतात ना, त्याला तिथून पुढं परमार्थ सुरू होत असतो. बरं, याला म्हणायचं परमार्थ. से बड़ी है माँ हो, सबसे बड़ी है माँ हो, सबसे बड़ी है माँ हो, सबसे बड़ी है माँ, सबर कर कोई नहीं है,
नाही रे मा
विठोबार कुमारी विठोबार कुमारी हर विठोबार कुमारी संताची हे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झाले त्यांचा तिची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. तुकोबरांनी सांगितलं मी साधू संतांना दास्यत्व केलं का? कारण तिची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवंताची कृपा काय असते महाराज? काय कृपा असते? आज गुरुवर्य भाऊंचे अनेक विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्तन गायन करत त्यांचं नाव अलौकिक करतात. ही भगवंताचीच कृपा आहे, भगवंताची कृपा आहे. आज विक्रम महाराज मला सांगा भाऊ, हा पक्वाद कशाचा आहे? चमड्याचा आहे, बरोबर आहे. चमड्याच्या पक्वादामधून विक्रम महाराज विठ्ठल विठ्ठल आवाज काढतात. पण ऐका, हा पक्वाद चमड्याचा आहे म्हणून विठ्ठल विठ्ठल बोलतो का? ऐका, जर चमड्याचा पक्वाद आहे म्हणून विठ्ठल विठ्ठल बोलला असता तर आपले पायातली चप्पल सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलली असते. पण ऐका, भगवंताची कृपा सांगतोय, हा पक्वाद चमड्याचा आहे म्हणून विठ्ठल विठ्ठल बोलत नाही, तर जो वाजवणार आहे ना त्याच्यावर ज्ञानोबरांची कृपा झाली म्हणून चमड्याचा पक्वाद सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतो. याला जेणे हा गोपाळ कृपा करी. 2019-20 मध्ये कोरोना आला, लाखो समाज आपल्यामधून निघून गेला. पण ऐका, या लाखो समाजामध्ये आपला नंबर लागला नाही, हीच भगवंताची कृपा. जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि कबीरदास महाराज तर असं सांगतात, जर भगवंताची तुमच्यावर कृपा असेल ना तर या जगामध्ये दुसऱ्याच्या पायाच्या जवळ जाण्याचं कामच नाही. कबीरदास महाराज सांगतात, ऐका, जर देवाची कृपा झाली तर तुमच्या केसालाही धक्का लागत नाही. ऐका, जितने तारे गगन में हो, जितने तारे गगन में हो, उतने शत्रु होए, कृपा भई भोलेनाथ की तो बालना बाका होए. भगवंताची कृपा असेल तर लाख शत्रू तुमच्या असू द्या, तुमचा केसालाही धक्का लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जेणे हा गोपाळ कृपा करी. मग तो गोपाळ कधी कृपा करेल? साधू संतात दास्यत्व करायचं. मग त्या भगवंताने जर कृपा करावी असं वाटत असेल तर आपण कीर्तनामध्ये भजन केलं पाहिजे. आज जेव्हा मला सकाळी कृष्णा महाराजांचा फोन आला आणि त्यांनी हे बॅनर पाठवलं भाऊ, जेव्हा मी नाव वाचलं ना, ते नाव वाचलं त्यावेळेसच कळालं, कारण बरेच गुण नावातच लपेले असतात महाराज. एखाद्याचं नावच खट्याळ असतं ते खट्याळच निघतंय बरं का, पण नावात काही गुण लपेले असतात म्हणून तिचं नावच काव्य आहे महाराज. आता आम्ही फिरतो चिंटी बंटी, म्हणजे म्हाताऱ्या लोकांना ते अथर्वण ते नावं येत नाहीत महाराज. ते कुठून नावं आणले काढून ते यूट्यूबवर टाकतात, ते नावाची लिस्ट येते. काहीतरी नाव ठेवायचं आहे का? नाव ठेवायचं ना तर आजन मिळ्यासारखं ठेवा. 10व्या मुलाचं नाव नारायण ठेवलं तर वैकुंठ प्राप्ती झाली, असं नाव ठेवा. आज आमच्या पिल्लूचं नाव ठेवलं काय? काव्या नाव ठेवलं, एवढं सुंदर नाव. एकदा मी नवरात्रात कीर्तनाला गेलो, झालं बरं का, आता शेवटचं आहे बरं काय, मी शेवटचंच आहे, खरंच शेवटचं आहे. हा नाही कीर्तन नाही, आजचा दृष्टांत शेवटचा आहे. हा ऐका बरं, कीर्तन नाही, उद्या लगेच आहे कीर्तन. पण ऐका बरं, ऐका, मी का कीर्तनाला गेलो, नवरात्रामध्ये तुमच्या इकडे यज्ञ असतात का? होम हवन असतं का नाही? आता मला तुम्ही सांगा, आता पटपट बोला बरं तुम्ही, म्हणजे आपल्याला संपवायचं का? चाल द्यायचं सकाळपर्यंत. ऐका, नवरात्रासाठी गेलो आणि कीर्तन झालं भाऊ, तिथं तो भटजी आलाच नव्हता. तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला जमतं का संस्कृत? म्हणलं आता काय, विष्णू सहस्रनामातले श्लोक जरी म्हटले तर कोणाला कळाले आसकटम भस्कटम, बरोबर आहे, कारण संस्कृती महाराज. आमचे 4-4 वर्ष गेले, आमचा अजून मेळ नाही. याच्या कुठं मेळ तपास आहे? मी माईक घेतला आणि यज्ञाला बसलो. कृष्ण महाराज नावं सांगतोय बरं, नावं. यज्ञ करायला बसलो आणि यज्ञासाठी नवीन ज्यांचं लग्न झालं ते जोडपं बसवतात, बरोबर आहे.
हा नवीन ज्यांचं लग्न झालं ते जोडपं बसवतात, ते जोडपं माझ्या समोर बसलं. आता कसं असतं भाऊ, नवीन ज्यांचं लग्न झालं ते स्वतःच्या बापाला काय समजत नाही, आणि आपल्या धोत्रावाल्याचं काय खरंय. माझ्या ते असं माझ्या समोर बसलं, ऐका बरं माझ्याकडे चहा आला का, सावका चहा बी घ्या आणि माझ्याकडे बी लक्ष द्या बरं का, नाही तर बस. मग महाराज मी चालू केलं, यज्ञ झाला भाऊ, आणि ते कार्यकर्ता आला. आता कृष्णा महाराज कसं कानात सांगतात काय म्हणायचं ते, आणि मी तुम्हाला चाल दे आहे का नाही, आपलं काय सरच घरचंच आहे महाराज. कसं आहे आता हे गायन असं आहे महाराज, भगवान को रिजाना हो तो राग में गाना पडता है, और लोगों को रिजाना हो तो अनुराग में गाना पडता है. इथून गायलं तर लोक 12 वाजेपर्यंत उठत नाहीत, ही गायनामधली ताकदच आहे. ऐका बरं, आता ते विषय चालला होता आपला, मी चालू केलं आणि कार्यकर्ता आला, सांगितलं महाराज यांचं आताच लग्न झालं ना, नाव घ्यायला सांगा. नावं सांगतो बरं, नाव काय काय असतात. मी लगेच माईक घेतला आणि त्या पोरीच्या हातात दिला. पहिले पोरीच्या हातात नाही बरं, पोरान माईक घेतला आणि पोरान नाव घेतलं, पाण्याच्या शेतात पेरले आलू. हा काय घेतलं, पाण्याच्या शेतात पेरले आलू. पोरीनं नाव घेतलं बरं, पोरीनं पाण्याच्या शेतात पेरले आलू. आणि उकंडा पाटलाचं नाव घेते, त्यांचा बाप डुकराचं पिल्लू. आता याचं नाव उकंडा आणि त्याचा बाप डुकराचं पिल्लू. महाराज हिनं असं नाव घेतलं, ते सोडतंय का आता हिला. तिचं नाव चिंगी होतं पुन्हा. आता हे चिंग्या, याच्या हाती माईक आला आहे का नाही, त्यांचं नाही, आपलं इथलचं चालू आहे, माझ्या माथ्यातलं चालू आहे, तुमच्या गाथ्यातलं नाही, माझं चालू आहे बरं. इथं किती असू द्या मला काय नाही, कारण गावगाड आहे, असतातच महाराज, बरोबर आहे. आता आपण सहज म्हणलं नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर, ते आमचं आम्ही सांगून जातो, पण लोक म्हणतात कोणावर फिट बसला, कोणावरच नाही बाबा, ते आमचं भांडवल आहे. विठाला विठाला विठाला. त्या पोरांना नाव घेतलं, आता त्या पोरीनं नाव घेतलं, उकंडा पाटलाच नाव घेते, त्यांचा बाप डुकराचं पिलू. आता याला महाराजाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली महाराज, लगीच्यानं नाव घेतलं. यानं जरा 5 मिनिटं विचार करा, नाव घेतलं सांगू का, फक्त घेऊ नका बरं मायबाप, नाही तर भांडणच होतील गावात. त्यानं नाव घेतलं, टाळक्याचा पाला उडत उडत गेला. काय म्हणे ते जरा शेतकरीच असेल गावरान, उन्हाळ्यातलंच नाव घेतलं. टाळक्याचा पाला उडत उडत गेला आणि चिंगीच्या बापानं हुंडा कमी दिला, तिचं नाव चिंगी. महाराज तिथंच भांडणं लागले. तेव्हापासून मी नवरात्रातले कीर्तनच बंद केले. विठाला विठाला विठाला. आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर नाव सुद्धा तसे ठेवा. कसे, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. कसे नाव ठेवले पाहिजे, ज्ञानेश्वर माऊली, म्हणजे भजन ते एकच घेतलं बरं. आता ऐका बरं, आज आमच्या पिल्लूचा जावळाचा कार्यक्रम आहे. जिच्या आयुष्यामध्ये जिने जग अजून बघितलंच नाही, माणसाची जिला ओळख नाही, आईबाप सोडून आणि घरातले आजी आजोबा सोडून ती कोणाला ओळखत नाही, बरोबर आहे. आणि आता सप्ताहामुळे भाऊची यांची ओळख आहे, भाऊ जवळ आली, माझ्या पण आली जवळ नाही, तर तिला काय समजणार आहे आजचा कीर्तनकार आहे म्हणून, कारण तोंड ओळख आहे तिला. कमी माणसं ओळखीचे आहेत. ऐका, हे जग सुद्धा अजून काय आहे हे जिला कळालं नाही ना, आज तिच्या जावळ्याच्या निमित्त कीर्तन ठेवलं, हा खूप मोठा भाग्याचा दिवस आहे महाराज तिच्यासाठी. आणि याच्यासाठी या सर्व कुटुंबासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अहो मी तुम्हाला सांगतो, आपण बर्थडे करतो, हा एका बड्डेच्या पार्टीसाठी कुठेतरी हॉटेलमध्ये जायचे, जे नाही ते खायचं, हा त्या मुलाच्या नावावर, बरोबर आहे. बड्डेच्या दिवशी जे नाही ते खायचं. पण ऐका, त्याच बड्डेच्या दिवशी जर तुमच्या मुलाचं आयुष्य घडवायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो, नसेल एवढा पैसा. आज हे सर्व प्रेमाच्या खातीर आहेत. आज तुम्ही जर हे कीर्तन सोहळा ठेवायचं सांगितलं ना, तर तुम्हाला 70,000 रुपये लागतील, एवढा खर्च या कार्यक्रमाचा आहे. पण या ठिकाणी फक्त सर्व प्रेमाच्या, उठू नका बसा खाली दर्शा. ऐका बरं काय आहे, आपल्या मुलाचं जर आयुष्य घडावं असं वाटत असेल तर मी सुमता सांगतो, बड्डेच्या दिवशी तुम्ही 10,000 रुपये जर धाब्यावर घालत असाल ना, तर 1,000 रुपयाचा काही किराणा घ्या, गरीबाला वाटप करा, मुलाचं आयुष्य सुधरेल तुमच्या, ते पुण्य तुमच्या मुलाला लागेल.